थांब थांब पाणी येते थांब. हे पाणी आण. ही आहे तरी कोण बाळे हे घे. पुष्पा त्याच्या मागं का फिरते पाणी घे. एवढ्या प्रवासाची सवय नाही हो सुरेश भाऊपुरीला. बिचारीने काही खाल्लं पण नाही प्रवास. पप्पा मला ना तुमच्याशी तुमचं राहू दे रे. पुष्पा त्याची भाजी आहे ती. काय नाव बाळ तुझं? जाई. आपल्या गावची पाहुणी आहे. तर रात्री उशीर पण झाला किती. जा दोघींना घरी सोडून घे. हो शेठ तुम्ही कुठे? तुम्ही घरी चला. ठीक आहे त्या माझी बॅग घेऊन ये कॅबिन मध्ये. काय लागलं तर सांगा. हो हो भाऊजी. चल चल आराम कर बेटा. चल चल. बरं वाटतंय का आता? तुला पाठवते. दरवेळेला रात्रीचं कुठे हिंडत असतं रे? झोपा येत नाहीत का तुम्हाला? आम्ही जर झोपलोच तुला घ्यायला पण आलं असतं. जाई दरवेळी मी तुला गमती सांगत असते ना. तीच ती आमच्या आईतली टवाळा पोरं. बटन का कुठे डोकं ठेवून झोपली होते. घे ग हे बाळा बॅग घे जरा. मेरे लाईट बंद कर ना माझ्या तोंडावरचा. सावकाश जा रे पोरांनो. हो आत्या. चल ये जाई. जाई ही आपली भटेण काकू. काकू जरा आलं दे ग सोडून. लांबचा प्रवास सहन नाही झाला वाटतं पोरीला. गोपाळ कृष्ण महाराजा. हे खिडकीत काय करतोय? झोप आता चल. ती माझ्याकडे एक आयडिया आहे. वाघ वाघ सर जरा बोलायचा होता हो. हे करड्या ठीक आहे. वेळ बोलायची. तुला कळलं ना काय मी काय करायला होते? इडियट नागरला नंतर ना बघूया. असं कसं सर? तुम्ही ते बोलता ना इंग्लिश बद्दल काय पण असेल तर कधी पण येऊन विचारा. मग काय काढली सायकल आणि आलो तुमच्याकडं. या ना बाहेर. हो या की बाहेर लवकर. दिवस रात्र नुसते संडासात फुकट बसतायचा. छातीचा पिंजरा करून ठेवलाय नुसता. तुझं काय जून मध्ये यायचं नाटकं करायला. ऐकलास काय? आम्ही चाललोय आता गावाला. हा आणि काय रे नारळ कुठं पडला? अरे मोठे सुट्टीत तणवडायला. लवकर बाहेर नाही ना आला. होच नारळ तुमच्या डोक्यात घालते की नाही बघा. काय उठायचं संडासात बसायचं.